नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर आता इकडे आबा बोलतात की अजित काय रे, सगळं झालं ना तयारी? आता इकडे त्यावर तो बोलतो हो आबा, सगळं मिठाई वगैरे सगळी आणली। आता इकडे इंद्रा आणि राणी सुद्धा आलेली असतात। त्यावर आता इकडे तनिषा बोलते, इंद्रा राणी खरंच तुम्ही दोघंही सुपर्ब दिसत आहात। आता असं म्हणल्याबरोबर इकडे आबा बोलतात की चला मग आता करायचं गृहप्रवेश। त्यावर आता इकडे राणी बोलते, थांबा आबा, मला त्यापूर्वी एक गोष्ट करायची आहे। ती आता इकडे त्या झोपडी पुढची ती जी तुळस असते ती काढते आणि आता इकडे त्यांच्या वृंदावन घरासमोर आता इकडे ती लावते। त्यावर आता इकडे ती बोलते, आपल्या या वृंदावनासमोर ह्या वृंदावनात सुद्धा लक्ष्मी हवी आहे की नाही? त्यावर आता इकडे आबा बोलतात, बघितलं की नाही या घरची लक्ष्मी किती हुशार आहे। त्यावर आता इकडे मालती बोलते, मग आता या लक्ष्मीला घ्यायचं का? आता इकडे हे सगळे इथले गृहप्रवेशासाठी जातात। आता इकडे त्यावर तिचा हळद कुंकू लावून औक्षण वगैरे होतं आणि आता इकडे ती बोलते, म्हणजेच आता इकडे मालती बोलते की आता ये मा ओलांडून। त्यावर आता इकडे रत्नाई बोलते की थांब। असं म्हटल्याबरोबर सगळेजण एकदम आश्चर्याने बघतात। त्यावर इकडे आबा बोलतात, का काय झालंय? त्यावर आता इकडे ती बोलते, अहो भाऊजी, असं कसं येऊ द्यायचं तिला? नाव वगैरे नाही घ्यायचं का? आता इकडे त्यावर आबा बोलतात, हो हो राणी होऊ दे, छान एक नाव होऊ दे। त्यावर आता इकडे ती नाव घेते, बोलते की आम्ही दोघं सोबत असताना जगाला पाजू पाणी, आमच्यामध्ये कुठलाही शत्रू टिकेना, मी यांची हुकुमाची राणी। आता असं म्हटल्याबरोबर आता इकडे सगळेजण जोरजोरात टाळ्या वाजवतात। इकडे ती जी असते तनिषा, ती आता इकडे तुळशी समोर उभी असते। आता इकडे ती बोलते की आता मी सुद्धा बघते की यांचं हे सगळं कसं होतं, कारण इंद्राच्या प्रेमावर फक्त माझा हक्क आहे। आणि आता इकडे त्या तुळशीवर लिक्विड टाकते जेणेकरून ती सगळी काही जळून जावी म्हणून। तर आता इकडे तनिषा जी असते ती आता इकडे गृहप्रवेशाचं ती बघत असते, म्हणजे ते डेकोरेशन वगैरे। आता इकडे राणी बाहेर येते आणि बोलते, तनिषा मॅडम तुम्ही ते काय करताय? चला की आतमध्ये। आणि तसंही मला तुमचा आभार मानायचं होतं, खरंच तुम्ही आमच्या आबाचं हे जे स्वप्न होतं हे तुटू दिलं नाही। आणि इतकंच नाही तर खरंच तुमचे खूप उपकार झाले, खूप खूप आभार। आता असं म्हणल्याबरोबर इकडे ती बोलते की राणी, मी काहीही एक्स्ट्रा केलेलं नाहीये आणि हे सगळं मी माझ्या इंद्रासाठी केलंय, म्हणजे मी त्याची खूप जवळची मैत्रीण आहे ना, एकदम क्लोज फ्रेंडशिप आहे आमची, म्हणून मी हे सगळं त्याच्यासाठी केलंय। आता असं सगळं ती बोलते। आता इकडे त्यावर राणी बोलते, बरं ठीक आहे चला ना आतमध्ये। आता इकडे आतमध्ये आल्याबरोबर मालती बोलते, म्हणजेच आता इकडे ती काही बोलणार तितके तर तिकडे आबाजी असतात एकदम घराला बघून एकदम नर्वस होतात, त्यांच्या डोळ्यात अश्रू। आता इकडे हे बघून इकडे इंद्रा बोलतो की आबा, हे तुमचं घर आता कोणीही तुमच्या हातातून हिसकावून घेणार नाही, आता जोपर्यंत तुमचा हा मुलगा आहे तोपर्यंत तरी नाही। आता असं सगळं म्हटल्याबरोबर एकदम आबा त्याला एकदम घट्ट मिठी मारतात, बोलतात की अरे माझ्या मुलाचं मन मला कळणार नाही असं कधी होईल का? मला माहिती आहे तू आणि ही माझी लेक, खरंच तुम्ही जे मला शब्द दिला होता ते मला आज करून दाखवलं। अरे जेव्हा मला बिमारी झाली होती तेव्हा मी आतमधून झुरत होतो, एकूण एक क्षण माझ्या हातातून निसटून जात होता, एकूण एक मी सगळं कमावलेलं माझ्या हातातून निसटून जात होतं, पण तुम्ही हे असं होऊ दिलं नाही। मला तेव्हा तर वाटलं होतं की मी या घरात पुन्हा पाऊल ठेवू शकणार की नाही, पण आज मी तुमच्यामुळं परत या घरात आलोय, खरंच तुम्ही आज करून दाखवलंय। आणि आता असं म्हणून तिकडे ते हात जोडतात, थँक्यू वगैरे बोलत असतात। आता हे बघून इकडे राणी समोर येते आणि त्यांच्या हाताला धरते आणि बोलते की आबा, असे वडीलधाऱ्या माणसांना असं समोरच्यांना म्हणजे असं हात वगैरे जोडायचे नसतात, त्यांचे हात कायम त्यांच्या डोक्यावर ठेवायचे असतात। आणि तिकडे ती आशीर्वाद मागत असते, बोलत असतात की नेहमी आशीर्वाद द्यायचा असतो। त्यावर आता इकडे आबा बोलतात, अगं पोरी, माझा आशीर्वाद तर तुमच्या सोबतच आहे, तुमच्या दोघांच्या संसाराला कुणाची नजर नको लागायला। आणि असं सगळं काही ते बोलत असतात। त्यावर आता इकडे मालती बोलते, बरं बरं ठीक आहे, आता राणी जा तू ना दिवा लावून घे देवासमोर। त्यावर इकडे आबा बोलतात, हो, आणि आज आरती सुद्धा होऊन जाऊ द्या जोडीने। त्यावर तिकडे राणी बोलते की आबा, आजचा जो आरतीचा मान आहे तो आपण तनिषा मॅडमला देऊया का? आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती बोलते की नाही नाही राणी, या सगळ्यांची मला अशी म्हणजे सवय नाहीये। आता इकडे ती बोलत असते पण तिकडे ती नकार देत असते। आता हे बघून इकडे इंद्रा बोलतो, तनिषा प्लीज। आता असं म्हटल्याबरोबर इकडे तो बोलतो, बरं ठीक आहे तू बोलतेस तर मी करते। आता इकडे ती म्हणजे आता यांची आरती वगैरे होते। इकडे आरती वाढताना तनिषा मनातल्या मनात बोलते की राणी, आता हे फक्त आजचं नाही तर आता हे नेहमीचं होणार आहे, कारण आता यापुढे हे घर, इंद्रा आणि हा सगळा परिवार फक्त माझा असणार आहे। आता असं म्हणून तिकडे यांची आरती वगैरे होतात। त्यावर तिकडे इंद्रा बोलतो, अरे आपलं तर एक इम्पॉर्टंट काम राहीलच, ते म्हणजेच आपण राणीचे हाताची ठसे नाही उमटवलेत। आता असं म्हटल्याबरोबर इकडे आबा बोलतात, हो हे तर बरोबर आहे, पण तुझा सुद्धा या घराला ठसे उमटवण्याची गरज आहे। अरे तुझा हा सुद्धा हात लागू दे राणीच्या हाताला। आता असं म्हणल्याबरोबर इकडे काकी जी असते लगेच कुंकवाचं ताट घेऊन येते आणि तिकडे राणी आणि इकडे दोघेही मिळून इकडे ठसे उमटवतात। हे सगळं बघून इकडे तनिषाला मस्तच जेलसी फील होत असते।
आता इकडे त्यावर राणी बोलते, तनिषा मॅडम तुम्ही आमचं घर बघितलेलं नाही ना? आता इकडे त्यावर ती बोलते नाही. त्यावर आता इकडे इंद्रा बोलते, म्हणजेच इंद्राला ती बोलते, अहो सर जा की तनिषा मॅडमला आपलं घर दाखवा. आता इकडे त्यावर तो बोलतो, हो हो ठीक आहे. आता इकडे हे दोघं तर जातात घर बघायला. आता इकडे काकी बोलतात, अगं मालती मी काय म्हणत होते, आता हे सगळं तर झालं, बाकीचेही कार्य आपण करून घेऊ का? म्हणजेच किचनची पूजा, गॅसची पूजा, दूध वगैरे उतू घालणं. त्यावर आता इकडे ती बोलते, हो 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 बहिणी, तुम्हाला जे वाटतं ना ते सगळं काही करून घेऊ द्या, म्हणजेच एकदम व्यवस्थित. त्यावर आता इकडे इंद्रा जो असतो तो आता इकडे तिला बाल्कनी दाखवत असतो. त्यावर आता इकडे तो बोलतो की तुला ही प्लेस कशी वाटते? त्यावर आता इकडे ती बोलते, वाव इंद्रा, सच अ प्लेस, किती छान वाटतंय. आणि आता असं म्हटल्याबरोबर इकडे तो सगळं काही राणीचंच कौतुक करत असतो. हे सगळं राणीमुळे मिळालं, हे सगळं परिवाराला राणीची गरज आहे, आता सगळं काही तो राणीबद्दल बोलत असतो. आता हे बघून इकडे तिला फारच वाईट वाटत असतं. ती आता इकडे मुद्दाम गोष्टी पलटवण्याचा प्रयत्न करत असते, पण त्याचं काही तोंडातून राणी राणी जातच नसतं. त्यावर आता इकडे ती बोलते, ओ इंद्रा तुला समजतंय का? अरे तू जेव्हा कॉलेज लाईफमध्ये होता एकही मुलीकडे बघायचं नाही, आणि आता तर फार राणी राणी राणी, हे सगळं काय चाललंय? त्यावर आता इकडे तो बोलतो की जाऊ दे चल, मी तुला ना बेडरूममध्ये दाखवतो आमची. आता इकडे तो बेडरूममध्ये घेऊन जातो. आता इकडे तिथले फोटो वगैरे पाहून तिला सगळं काही आठवतं त्यांच्या कॉलेज लाईफमधलं. त्यावर तिकडे तो परत राणीचं सगळं काही सांगत असतो, गुणगाण गात असतो. त्यावर तिकडे ती बोलते, खरंच इंद्रा तू ना राणीसाठी मजनू झालात, मजनू. आता इकडे त्याच्या म्हणजे त्यांनी फोटो फ्रेम वगैरे ठेवलेली असते, ते म्हणजेच राणीसाठी. आता इकडे त्यावर ती बोलते, काय इंद्रा हे सगळं काय आहे? त्यावर आता इकडे तो बोलतो की काही नाही मजनू वगैरे, ते काय आहे ना, मला राणीला सरप्राईज द्यायचं आहे, आमच्या लग्नाचा एक फोटो फ्रेम आहे, मला इथेच कुठेतरी लावायचं आहे. आता असं म्हणल्याबरोबर इकडे ती मनातल्या मनात बोलते की इंद्रा तुला लवकरच हा फोटो सुद्धा बदलावा लागणार आहे, कारण तुझ्या आयुष्यात फक्त मी आणि या घरात सुद्धा मीच असणार आहे. आता इकडे खाली राणी आणि मालती दोघी किचनमध्ये येतात. आता हे सगळं किचन बघून तिकडे या दोघींनाही खूप छान वाटतं. आता इकडे मालती तिच्या मनातलं सगळं काही सांगत असतं. त्यावर आता इकडे ती बोलते, खरंच या घरापासून दूर जितकं गेलं ना त्यापेक्षा जास्त दुःख या किचनपासून दूर गेलेलं असं आपल्याला वाटत होतं. त्यावर आता इकडे राणी बोलते, हो मालती मॅडम बरोबर आहे, कारण ही आपली लक्ष्मी असते ना. आता इकडे या दोघीही आता कमरेला पदर खोसतात आणि आता मस्तच कामाला लागतात. आता या दोघींना म्हणजेच काकी बघतात आणि हे बघून आता इकडे तिच्या डोळ्यात पाणी येतं. त्यावर इकडे राणी बोलते, काय हो आई काय झालंय? त्यावर आता इकडे काकी बोलतात, खरंच मालती मला वाटलं नव्हतं की तू म्हणजे इतकी बदलशील. खरंच राणीला असं समजून घे, तुमच्या दोघींच्या नात्याला कोणाची दृष्टी नको लागायला. आणि तिकडे ती एकदम दृष्ट काढत असते. त्यावर इकडे मालती बोलते, म्हणजे राणीचा हात हातात घेते बोलते की ते काय झालं ना वहिनी, गेल्या काही दिवसांपासून राणी आपल्याला सांभाळतीये, अख्ख्या घराला तिने सांभाळून ठेवलंय, आता मी सुद्धा राणीला सांभाळून ठेवणार, म्हणजे मी तिला आता दुखवणार नाही वगैरे. आता इकडे हा तर भाग इथे संपतो, पण आता आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे की तिकडे यांचं किचनची वगैरे पूजा होते. राणी तिच्या हाताने गॅसवर स्वास्तिक वगैरे काढते आणि ते दूध वगैरे ओतू जातं. त्यावर आता इकडे ही बोलत असते तनिषा की खरंच राणी, जसं हे दूध स्पॉईल झालंय ना, तुझी लाईफ सुद्धा मी स्पॉईल करणार आहे. कारण तिने आधीच इकडे बोललेली असते, म्हणजेच तनिषा, की मी माझ्या इंद्राच्या प्रेमासाठी पैसेच काय माणसांनाही मोजायला तयार आहे. तर आता प्रेक्षकांनो, हे जे तनिषा नावाचं वादळ आलेलं आहे ते आता इकडे काय काय करणार आहे हे सगळं पाहायला आपल्याला मनोरंजक ठरणार आहे. कसा वाटला भाग नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.